जिथे 1966मध्ये 350 लोकांसाठी राज्यपालांच्या नजरेखाली तपसेवा संमेलनचे प्रयोग झाले. 2014मध्ये मध्य प्रदेश भोपाळ विधानसभेत सुद्धा असे प्रयोग झालेले आहेत. मात्र पुढे गाडी सरकवली नाही आणि म्हणून ती थांबली. आता पुढचं आपल्याला स्टेप गाठायची आहे आणि ते म्हणजे की हे आपलं विज्ञान भवन, यशदा, चित्तोडगड शिबिर, ठिकठिकाणी अशा अवेअरनेस शिबिर घेऊन आता ही ज्योत जागृत ठेवून आणि चर्चेमध्ये आणणं आवश्यक आहे. त्याला व्याधीमुक्त खेडे, व्याधीमुक्त तालुका, व्याधीमुक्त जिल्हा असं ही जी शासन यंत्रणा आहे यांच्यामार्फत हे प्रयत्न करावे लागतील. हा पॉईंट इथं मी नजरेस आणलेला आहे. मी कल्पना मांडलेली आहे की राजस्थानमध्ये अधिवेशन सुरू आहे, त्या ठिकाणी 1 दिवसाचं अधिवेशनामध्ये अवेअरनेस कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याच वेळेस संपूर्ण राज्यभर तपसेवा सुमिरन, आनंदीमा, बी.व्ही. चव्हाण, विश्वस्वरूपराय चौधरी, कालूभाई सावलिया यांचे नावं भलेही वेगळे असतील, नॅचरल डाएट वगैरे वगैरे, तर अशी शिबिरं राज्यभर पंधरवाडा आयोजित करण्यात यावा. एक हे सांगितलेला आहे रस्ता की जेव्हा राज्य सरकार असे रस्ते चालतील आणि त्याचे परिणाम जे आहे, नीती आयोग, आरोग्य मंत्रालय, आयुष भवन, पंतप्रधान कार्यालय यांना नजरेस आणून पुढची वाटचाल चालायची आहे. आणि जेव्हा 1856मध्ये 57मध्ये स्वप्न पाहिलं, तशाच रीतीनं आपण 15 ऑगस्ट 2047ला एक बलशाली, दवामुक्त, व्याधीमुक्त भारत माता ते नैसर्गिक आहारातून यशस्वी करू शकतो. 26 जानेवारी 50पर्यंत जगाला सुद्धा व्याधीमुक्त, दवामुक्त करू शकतो. आणि राष्ट्रसंघामध्ये जसं 29 सप्टेंबर 2000ला गोयनका गुरुजींनी विपश्यनेवर आधारित भाषण दिलं होतं, तसेच विचार आपण राष्ट्रसंघात मार्फत जगभर पसरवूया. 100 वर्षापासून हे लोक निर्लसपणे संशोधन करत आहेत. कुठंतरी आता शासनाला आपण जागे करूया आणि आपल्या भारत मातेचं कल्याण करूया. पीटीचा एंड झालेला नाही, तर डॉक्टर मंडळींनो, ही तुमच्या आत्म्यामध्ये ज्योत सुरू केलेली आहे. तुम्ही खूप अभ्यास करा, कारण 100 वर्षापासून हा अभ्यास सुरू आहे. एका सुंदर पहाटेची, अंधार रात्रीनंतर एक सुंदर पहाटे, हा सकारात्मक विचार मनाशी ठेवू आणि निश्चितच बलशाली, दवामुक्त, व्याधीमुक्त भारत मातेची निर्मिती करूया. या कामाला लागूया. माझ्यासोबत जोराने म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. जय हिंद, जय भारत.